मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध शरद पवारांनी केला। भाजपच्या मेळाव्यात फडणवीसांचं वक्तव्य। पवारांनी नेतेपदासाठी दोन समाजांना झुंजवत ठेवल्याचाही आरोप। सुप्रिया सुळेंवरही टीकास्त्र। राहुल गांधी हे भाजपला ईश्वराने दिलेलं वरदान। भाजपच्या मेळाव्यात फडणवीसांचा उपरोधिक टोला। तर विरोधकांची इंडिया आघाडी ही भरकटलेली। फडणवीसांचा टोला। ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखाची दाऊदच्या हस्तकासोबत पार्टी। फडणवीसांचा ठाकरे गटावर हल्लाबोल। सलीम कुत्ता आणि बडगुजरांमधील संबंधांवरही सवाल। धारावी पुनर्विकासावरून आज दुपारी ठाकरे गटाचा मोर्चा। बीकेसीतल्या अदानींच्या कार्यालयावर मोर्चा धडकणार। धारावी पुनर्विकास अदानींकडे देण्यास ठाकरे गटाचा विरोध। ठाकरे गटाच्या मोर्चाविरोधात धारावीत भाजप आणि शिंदेंचे बॅनर्स। तर टीडीआर लॉबीच्या फायद्यासाठी सुपारी घेऊन ठाकरे गटाचा मोर्चा। फडणवीसांची टीका। ऊसाचा रस आणि मॉलेसिसपासून इथेनॉल निर्मितीला केंद्राची परवानगी। साखर कारखानदार आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा। छगन भुजबळांच्या उपस्थितीमध्ये आज वर्ध्यात ओबीसींची महाएल्गार सभा। विजय वडेट्टीवारांसह काँग्रेस नेत्यांची महाएल्गार सभेकडे पाठ। नागपूरच्या काटोलमध्ये कार आणि ट्रकचा भीषण अपघात। अपघातात 6 जणांचा मृत्यू, 1 जण गंभीर जखमी। साताऱ्यातल्या धोम कालव्याला भगदाड। ओझरडे गावाजवळची घटना। लाखो लिटर पाणी नदीपात्रात। कालवा फुटल्यानं ओढा आणि नाल्यांमधल्या पाणी पातळीत वाढ। संसद घुसखोरी प्रकरणी कल्याण पोलीस ऍक्शन मोडवर। घुसखोरांनी आणलेल्या स्मोक कॅन्डल प्रकरणी अहिल्याबाई चौकातल्या फटाके विक्रेत्यांची चौकशी। काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्या घरातून 350 कोटींची रक्कम जप्त। आयकर विभागाची कारवाई। पैसा आपला नसून कुटुंबियांचा। साहूंचं स्पष्टीकरण। एकमेव कसोटी सामन्यात भारतीय महिलांचा इंग्लंडवर 347 धावांनी शानदार विजय। तब्बल 9 वर्षांनी कसोटी जिंकली। दीप्ती शर्माची अष्टपैलू कामगिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।